भारतीय हवामान विभागानं यावर्षी सांगितलंय की या वेळेला सरासरी 88% पाऊस पडेल. म्हणजे दरवर्षी भारतात जेवढा पाऊस पडतो त्याच्यापेक्षा जवळजवळ 12% कमी पाऊस यावर्षी पडणार आहे. पण याच्या मागचं कारण काय, याचा जर शोध घेतला तर असं बोललं जातंय की यावर्षी एल निनो सक्रिय होणार आहे. आता एल निनो काय आहे, तर एल निनो ही एक पर्यावरणीय घटना आहे. ती भारतापासून जवळजवळ 15,000 किलोमीटर दूर दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरती घडते. पण त्याचा परिणाम संपूर्ण भारतावरती होतो, इथल्या पावसावरती होतो. आणि असंही लक्षात आलंय की दर काही वर्षांनी या एल निनोचा प्रभाव भारतीय हवामानावर विशेषतः पावसावर पडतोच. आता जर तुमच्यापैकी काही लोकांना 72चा दुष्काळ आठवत असेल, म्हणजे 1972चा दुष्काळ जो अत्यंत भयानक होता, आपल्या अनेक लोकांच्या स्मरणात असलेला, त्यानंतर 2002चा दुष्काळ असेल, 9चा असेल, या सगळ्या दुष्काळांच्या मागं कुठं ना कुठं एल निनोचा हात होताच. मग इथं प्रश्न असा येतो की हा एल निनो आहे तरी काय? कारण याच एल निनोनं 1877 साली भारतात जवळजवळ 2 कोटी लोकांचा बळी घेतलेला होता. 2 कोटी, विचार करा, एवढे लोक भारतात गेलेले होते. जगभरात 5 कोटी लोकांचा मृत्यू झालेला होता. असा हा एल निनो आहे तरी काय? एल निनोचा परिणाम कसा काय होतो? यावर्षी एल निनो ऍक्टिव्ह होऊ शकतो काय आणि याच्यावर पर्याय काय? आपण काय करू शकतो? कारण ही एक पर्यावरणीय गोष्ट आहे. त्याच्यात आपण काय करू शकतो हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इसवी सन 1600 नंतरच्या त्या दशकामध्ये पेरू नावाचा जो देश आहे दक्षिण अमेरिकेतला, तिथल्या काही मासेमार लोकांच्या लक्षात आलं की काही काही वर्षातून एकदा या दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणावर अत्यंत कडक असं गरम पाणी येऊन राहतं. आणि ज्या वर्षी हे कडक पाणी येऊन राहतं त्यावेळेला मासेमारीचा त्यांचा धंदा तर बुडतोच, पण त्याच्याशिवाय एक मोठा परिणाम होतो, तो म्हणजे त्या वर्षी तिथं प्रचंड मोठा पाऊस पडतो. मग तो चिली, इक्वेडोर, पेरू या सगळ्याच देशांमध्ये मोठा पाऊस पडतो आणि या मोठ्या पावसामुळे तिथं नुकसान होतं, पूर परिस्थिती निर्माण होते. या गोष्टी इथल्या मासेमार लोकांच्या 1600 सालातच लक्षात आलेल्या होत्या. पण भारतात मात्र अजून कुणाला काहीच माहित नव्हतं. भारत असेल, चीन असेल, आताचा पाकिस्तान असेल, या देशातल्या लोकांना मात्र काहीच माहिती नव्हतं. त्यांना एवढंच वाटत होतं की काहीतरी दुष्काळ पडलाय आणि आपली परिस्थिती भयंकर झालेली. पण या दुष्काळाच्या मागं नेमकं काय घडत होतं, काहीतरी वेगळं घडत होतं, हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. कारण भारताच्या डायरेक्ट किनाऱ्यावर असा कुठला बदल दिसत नव्हता की ज्या बदलामुळं असं घडतंय असं म्हणायला काही वाव होईल. त्यामुळं चिलीमधल्या, पेरूमधल्या त्या लोकांनी हा जो बदल घडत होता त्याला नाव दिलं एल निनो. एल निनो म्हणजे ख्रिस्ताचा मुलगा असं त्याचं नाव आहे. हे एक संकट आहे असं मानलं जातं आणि हे एक स्पॅनिश शब्द आहे. मग हे नेमकं होतंय काय ते भारतातल्या लोकांना कधी कळलं, तर साधारण 1890 साली एक ब्रिटिश अधिकारी होता, त्याचं नाव होतं गिल्बर्ट वॉकर. तो खरं तर होता मॅथमॅटिशियन, पण तरी देखील त्याला जगातल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये इंटरेस्ट होता, भूगोलामध्ये देखील इंटरेस्ट होता. तो जेव्हा भारतात होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की भारतातला जो मान्सून आहे, इथला जो पाऊस आहे, तो दरवर्षी वेगवेगळा आहे. मग असा वेगवेगळा पाऊस का पडतो, एकसारखंच हवामान का नाही, याचा विचार करताना मग त्याला काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्यानं हवामान, हवामानाचा दाब, वाऱ्यांची दिशा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आली एक संकल्पना, ती म्हणजे एल निनो. आणि त्यानंतर मग त्यानं पहिल्यांदा सांगितलं की भारतात जो काही दुष्काळ पडतो तो एल निनोमुळे पडतो. आता दरवर्षी नॉर्मल केसमध्ये जेव्हा भारतात चांगला पाऊस पडतो त्यावेळेला नेमकं काय होतं, तर त्यावेळेला ज्या ज्या वेळेला या दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याच्या जवळच्या भागामध्ये जेव्हा गरम पाणी एकत्र यायला सुरुवात होते, त्यावेळेला ज्यांना आपण व्यापारी वारे म्हणतो, ते व्यापारी वारे आशिया खंडाच्या दिशेने वाहत असतात. आणि हे व्यापारी वारे, हा जो गरम पाण्याचा प्रवाह आहे, या प्रवाहाला म्हणजे समुद्राच्या सरफेसवरती वरच्या बाजूचं जे पाणी असतं त्या पाण्याला घेऊन ते आशिया खंडाच्या दिशेने घेऊन जातात. हे जे गरम पाणी आहे ते चिलीकडून म्हणजे त्या दक्षिण अमेरिकेकडून आशिया खंडाकडे वाहायला लागतं आणि आशिया खंडाकडे एकदा ते पाणी आलं तर आशिया खंडाच्या संपूर्ण बाजूला एक प्रकारचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि या कमी दाबाच्या पट्ट्याच्या दिशेनं जास्त दाबाकडून येणारे वारे वाहतात, म्हणजेच नैऋत्य मोसमी वारे असं ज्यांना भारतात आपण म्हणतो. हे नैऋत्य मोसमी वारे मोठ्या प्रमाणावर पाऊस घेऊन येतात आणि भारत, पाकिस्तान, चीन या सगळ्या देशांच्या मध्ये भरपूर पाऊस पडतो. याशिवाय म्यानमार वगैरे या सगळ्या देशांच्या मध्ये पाऊस पडतो. आता हे झालं नॉर्मल केसमध्ये. जेव्हा एल निनो सक्रिय होतो त्यावेळेला काय होतं, तर त्यावेळेला असं होतं की हे जे गरम पाणी या ठिकाणी ज्या दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरती साचायला सुरुवात होते, तो प्रवाह
हा आशियाकडे वळवलाच जात नाही. एल निनो सक्रिय झाल्यानंतर ते गरम पाणी त्याच किनाऱ्यावरती राहतं आणि तसंच साचून राहिल्यामुळं तिथंच कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि सगळे वारे जगभरातले जे नैऋत्य मोसमी वारे भारतात वाहणार असतात त्यातले अनेक वारे हे त्या दिशेला म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या दिशेला वाहतात आणि होतंय असं की दक्षिण अमेरिकेच्या त्या किनाऱ्यावरती म्हणजे पेरू, चिली या सगळ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडायला लागतो आणि तिथं पूर परिस्थिती निर्माण होते आणि वेगवेगळ्या इतर घटना घडतात ज्या सगळ्या त्या देशाला नको असतात. या सगळ्या गोष्टींच्या मागं जी एक पर्यावरणीय घटना असते तिलाच एल निनो असं म्हटलं जातं. पूर्वी भारतातल्या लोकांना एल निनोचा प्रभाव माहिती नसायचा, त्यामुळे प्रत्येक वेळी दुष्काळाला दोष दिला जायचा, पण त्या दुष्काळाच्या मुळाशी काय आहे हे समजायचं नाही. 1876-77 साली असंच झालं. एकदा एल निनोचा प्रभाव दिसला की तो कंटिन्युअसली जवळजवळ 12 ते 18 महिने दिसतच राहतो. त्यामुळं ही घटना सलग 2 वर्ष देखील दिसू शकते. आता त्यावेळेला काय झालं होतं, तर त्यावेळेला असं घडलं की याच एल निनोच्या प्रभावामुळे भारतात आणि संपूर्ण आशिया खंडात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड लिटन. आपल्याला माहिती आहे लॉर्ड लिटन हे एक अत्यंत वाईट व्हाईसरॉय होते भारताचे आणि त्यावेळेला लॉर्ड लिटननी भारतात जो गहू तयार केला जात होता, जो प्रोड्यूस केला जात होता, हा सगळा गहू लंडनला पाठवून दिला. कारण तिथल्या लोकांना पुरावं म्हणून. आणि त्याच वेळेला भारतातले अनेक लोक विशेषतः मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आणि महाराष्ट्रात, बॉम्बेमध्ये किंवा इतर सर्व प्रेसिडेन्सीजमध्ये अनेक लोक दुष्काळाने मेले. त्यावेळी भारतामध्ये जवळजवळ 2 कोटी लोकांचा मृत्यू दुष्काळानं झाला. जगभरात म्हणाल तर चीन आणि वेगवेगळ्या देशामध्ये म्हणलं तर एकूण आशिया खंडातच जवळजवळ 5 कोटी लोकांचा मृत्यू या एल निनोच्या प्रभावामुळे जो दुष्काळ पडला त्यामुळे झाला. इतका भयानक हा परिणाम होता. अन्न पाण्याविना लोक तडफडून मरत होते. मग याचा परिणाम काय होतो, तर याचा परिणाम येणाऱ्या काळात पाऊस कमी होतोच, पण त्याच्या अगोदर एप्रिल मे महिन्यात जो कडक उन्हाळा असतो तो बघायला मिळतो. या वर्षीचा उन्हाळा अशाच प्रकारचा कडक उन्हाळा आहे. त्याचं कारण देखील एल निनोची सक्रियता हाच आहे. आता याच्याशिवाय जो पाऊस देखील पडणार आहे पुढं, जो कमी असणार आहे तो देखील अनियमित असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे डिसिजन्स वगैरे शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील यावेळेला पीक पेरणी वगैरे करताना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ज्या पिकांसाठी जास्त पाणी लागतं अशा पिकांपासून थोडंसं लांब राहिलेलं बरं. कारण भलेही तुमच्याकडं सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल, विहीर असेल, बोरवेल असेल, तरी देखील त्यामध्ये पाण्याची जी ग्राउंड वॉटर रिफिलिंग ज्याला म्हणतो, पाणी जे जमिनीमध्ये भरलं पाहिजे ते भरलं जात नाही. त्यामुळे पाण्याचा दुष्काळ तुम्हालाही जाणवू शकतो. याशिवाय जे ठिबक सिंचनासारख्या, तुषार सिंचनासारख्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करून जी पिकं घेता येतील या पिकांच्याकडे वळलं पाहिजे. अन्यथा गरज नसताना अशी पिकं ऊसासारखी ज्याच्यामध्ये भरपूर पाणी लागतं अशा पिकांच्यापासून लांब राहिलेलं बरं. नाहीतर मग नंतर अर्धं पीक आल्यानंतर त्याचा फटका तुम्हाला बसेल आणि शेवटी जे उत्पन्न तुम्हाला अपेक्षित होतं ते मिळणारच नाही. अशी परिस्थिती या अगोदर देखील झालेली आहे, इथून पुढे देखील होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं सावधगिरीने यावर्षी पीक पेरणी केली पाहिजे. त्यामुळे हा असणारा एल निनो येणाऱ्या काळात भारतात 88% म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असं अपेक्षित असलं तरी प्रत्यक्ष काय होतंय, एल निनोची सक्रियता किती असते. काही वेळेला त्याला सुपर एल निनो म्हणतात, जेव्हा तो खूप सक्रिय असतो. आता यावेळेला म्हणतायत की मेगा एल निनो, म्हणजे यावेळेला देखील तो भरपूर सक्रिय असणार आहे. त्यामुळे त्याच्या सक्रियतेवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. लकीली जर आपल्या सुदैवानं जर तो जास्त सक्रिय झाला नाही किंवा सुरुवातीच्या काळात आत्ता त्याची सक्रियता थोडीशी दिसते आहे, कारण आपल्याकडचा उन्हाळा कडक आहे, पण तसंच जर झालं आणि त्याची सक्रियता कमी झाली तर कदाचित आपल्याला पुढचा जो ऑगस्ट सप्टेंबरचा महिना आहे तो तरी किमान सुखाचा मिळेल पावसाच्या दृष्टीनं अशी अपेक्षा करता येईल. पण तरी देखील आत्ता या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवूनच जायला पाहिजे, ज्या हवामान विभागानं सांगितलेले आहेत की पाऊस दरवेळीपेक्षा कमी होणार आहे, अनियमित होणार आहे आणि उष्णता प्रचंड जाणवू शकते. त्या दृष्टीनंच तुमचं जे पूर्ण पुढची 6 महिने वर्षातले असतील त्याचं प्लॅन करा. शेतकरी असाल, शेती करत असाल त्याचं प्लॅनिंग सुद्धा करा. या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.